स्वामी महाराज की जय, संत बहिणाबाई महाराज रे भाई सब संतन की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आला विठाला विठ्ठल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुकणो हे रती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान, अविनाश करी आपोलिया ऐसे, लावे मना पिसे गोविंदाचे, रती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. तो का म्हणे एका मरणे जिसरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, कीर्ती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. समचरण सरोजम सांद्र नीलावदावम, जगननीत पानिमंडन मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम, सदयदबलहासम प्रथम नमन चक्रवादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुगा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो, चराचरी त्रिपुडी साधीत त्रिपुडी जो वसी स्वामीचा स्वामी कृष्णात डिओ, दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा. नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा. गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरू, तयाची चरणावरू साष्टांग नमन गा. राम विजय हरि विजय सार, पांडव प्रताप ग्रंथ केला थोर, तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा. तयाची चरणावरी साष्टांग नमन गा. सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम
सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम एक देव करुणी घ्यावा तेने बिनजीवा सुकणू हे अभंग तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा आहे. जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग घेतला नाही. अभंग सगळ्यांच्या पाठातला अभंग पाठ असला का ऐकणाऱ्याला थोडी मजा वाटते. अरे हे आपल्या ओळखीचा अभंग आहे. आणि जर पाठच नसला ते म्हणते बाबांनो तो अभंग आपला पाठच नाही तर कशाला डोकं घालायचं. पाठातला अभंग आहे. या अभंगामध्ये जरी तुम्ही अनेक कीर्तनं ऐकली असली तरी ज्याच्या त्याचा चिंतनाचा भाव निराळा असतो. या अभंगामध्ये तुकोबरायांनी यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला निर्भेळ सुख ज्याच्यात आहे ती लक्षणं या अभंगामध्ये ठेवली. ज्याला शुद्ध सुख म्हणतात, निर्भेळ म्हणतात, ज्याला आपण 24 कॅरेट म्हणतो, अशा सुखाची उपलब्धी कशात आहे ते लक्षात आणून दिलंय. मला वाटतं आपली नजर वेगळी आहे. आपण ज्याला सुख समजतो ते सुख नाही. जीवाची ओढ बरोबर आहे सुखाच्या दिशेनं, पण या जीवाला सुखाची व्याख्याच कळणं बरं का. आपण कोणाला सुखी समजतो? मालमत्ता, प्रॉपर्टी, गाडी बंगला पाहिला का आपण म्हणतो काय सुखी माणूस आहे. जयाचे द्वारी उभी मारुती कार. आपली नजर सांगते, आपली नजर आहे सुखी पाहण्याची. संत त्याला सुखी म्हणत नाही. खऱ्या सुखाची व्याख्या तुकोबरायांनी आज लक्षात आणून द्यावी. जो भगवंताचं भजन करतो, जो त्याचं चिंतन करतो, जो परमार्थिक मार्गामध्ये आहे तो खरा सुखी सांगितलाय. सुख शब्दाचा सरळ अर्थ देव असा घ्यायचा आणि देव शब्दाचा सरळ अर्थ सुख असा घ्यायचा. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. सुख देव नाही बरं का, नाही तर माया बाजूला राहायला रात्रंदिवस बिड्या आणतो. सुख शब्दाचा सरळ अर्थ देव असा करायचा. सुख रूपायचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तो सर्व सुखाच्या गर बापर कुमा देवीवर सर्व सुखाच्या गर मने नरारी सोनार सर्व सुखाच्या गर जनी मने शारंगर. सुख शब्द जिथं जिथं आठवला देव अर्थ ठेवायचा. देव शब्द दिसला का सुख अर्थ घ्यायचा. देवाशिवाय सुख नाही, सुखाशिवाय देव नाही. झालं, ठरलं आपलं आजपासून. मग सुख पाहिजे तुम्हाला, देव नकोय ना, नका घेऊ, पण सुख हवंय ना प्रत्येकाला करता देव आपला साकारा. कारण इतरत्र जगत माईक आहे, सुख देण्याचं सामर्थ्य त्याच्यात नाही. एरते माईके ते दुःखाला जन्म देणार आहे. म्हणून आता आमच्या लक्षात आलं तुकोबर आहे. पण एक काम करा, आमचा निर्णय ही ठरला का देव आपलासा करायचा, पण आम्हाला संसार करता करता देव आपलासा करता यावा अशी सुलभ आणि सोपी साधना सांगा, म्हणजे आम्ही देव आपलासा करू. कारण आमचा संसार लई मोठा, मुलं बाळ शिकताय, पोट पाणी आमचा उद्योगधंदा त्याच्यावर, आणि तो करता करता आम्हाला देव आपलासा करता येईल 100%. काय करावं लागेल? पाठामध्ये वारकऱ्याच्या विष्णू सहस्रनाम 1000 नावं घ्यायची. बापरे, 1000 नावं पाठ करायची. बरं तुला त्यालाही वेळ नाही ना, 1000 मधलं एक नाव 1000 वेळेला घे, तुला विष्णू सहस्रनामाचं पुण्य. कोणतं नाव? नारायण नाव घे. नारायण 1000 वेळेला नारायण नाव घेतलं का विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळेल. नारायण लईच मोठं आहे हो. देवाचं एखादं लहान नाव नाही का याच्यापेक्षा. मग असलं नाव सांगितलं का विष्णू सहस्रनामाचं घुसळण करावं आणि त्याच्यावरती तरंगावं. इतकं पॉवरफुल नाव का तुम्ही इतकं पुण्य करा. काशीमध्ये ग्रहण काळात 1 कोटी गायी दान करा. काय बोललो मी, ऐकताय ना? काशीमध्ये ग्रहण काळात 1 कोटी गायी दान करा. किती पुण्य होईल त्या माणसाचं. पण आता पुढचं ऐका ना. कोटी गवदानम ग्रहणेषु काशी
गोविंद नाम न भवेची तुल्यम, तुलना होऊ शकत नाही. एकदा मुखातून बाहेर पडल्यावर असं सरळ नाव तुला गोविंद नाव, या नावाचा चिंतन कर, याचं जप कर, मनाला वेळ लाव या नावाचं. काय होईल? अविनाशी स्वरूपाला प्राप्त होशील. आणि जोपर्यंत अर्थात तुझं मरूनही जिवंतपणा राहील, भगवंताच्या नामचिंतनानं तो देव आपलासा केल्यानं. अभंगाचा सरळ भाव मी आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं बोलतोय, सर्वांना ज्ञात आहे, आपल्या गावातील प्रतिष्ठित कुटुंबातील एक प्रीताश्री, ज्यांच्या प्रथम वर्ष आपण एकत्र जमलात, कैलासवासी गणेशराव विश्वनाथराव ढगे पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र जमला. हा जो काही परिवार आहे, बालासाहेब गणेशराव, विश्वंभर गणेशराव आणि विनोद गणेशराव, असा हा समस्त ढगे पाटील परिवार, आणि ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला, ते आमचे बाप्पा यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग येतो. उपस्थित वारकरी संप्रदायातली फार मोठाली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या समोर ज्यांनी बसावं, खरं तर त्यांनी कीर्तन करावं, माझ्यासारख्याने श्रवण भक्ती करावी. मनाचा मोठेपणा आहे बाबांच्या आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य समान असणारे गुलाब बाबा, आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. उपस्थित आमचे अण्णा आहेत, अण्णा आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. बबन महाराज असतील, त्यानंतर बाबा महाराज आहे, आपल्याही चरणावर नतमस्तक होतो. उपस्थित विनेकरी बाबा आहेत, त्यानंतर मदन महाराज, समस्त भजनी मंडळ आमचे ढगे महाराज आहेत, बरोबर ढगेच ना, आणि गावातले महादेव महाराज, आणि उपस्थित आमचे भागवत भाऊ का, तेही आमचे उत्कृष्ट प्रकारचे मृदंगवादक, मोकळा असा टन 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 पखवात चालतो. या वयामध्ये असलं वाजवणं म्हणजे ज्या वयामध्ये असल्या वयामध्ये एवढं साधना जीवनातली, आणि चेहरा बघा ना कसला प्रसन्न, ही साधनेची ताकद आहे. सहज नाही. परमार्थिक ज्याच्या जीवनातली साधना आहे ना, त्याचा चेहरा बघायचा, प्रसन्नता. गुरुवर्य रामभाऊ बाबांचं एक वाक्य आठवतं मला, जर समजा लई मोठा गंध लावला आणि खूप माळा घातल्या गळ्यामध्ये, आणि जर चेहरा पडका दिसला तर समजायचं भाडबा चिंतन करत नाही. चेहरा प्रसन्न असावा, ही साधनेची ताकद चेहऱ्यावर उमटत असते माणसाच्या. दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुषे, म्हणजे ज्याच्या दर्शनानं पाप जातं, समजायचं हा पुण्य पुरुष आहे. असं असलं सगळे ही मंडळी या ठिकाणी आहेत. कुणी राहिले? जेवढे ज्येष्ठ श्रेष्ठ असेल आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. करू सुरुवात. आता जरा इकडे लक्ष द्या. अभंगाच्या दृष्टीनं थोडीशी वाटचाल करायची. हे बघा, वर्ष श्राद्ध 10वा 13वा हे काय भानगड असतं, याला अमंगल कार्यक्रम समजतात हिंदू धर्मात. पण अमंगलाला मंगल करण्याची ताकद ज्याच्यात आहे ते भगवंताचं नाम. आणि भगवंताच्या नामानं अमंगल वस्तू देखील मंगल होते. अपवित्र झालेलं अमृत पवित्र झालं. आणि किती गोड व्हावं असलं अमृताला शुद्ध करण्याची ताकद भगवंताच्या नामात. बृहस्पतीच्या सल्ल्यानं इंद्र आला होता की नाही अमृत घेऊन, त्यावेळेला भगवंताच्या नामचिंतनामध्ये चोखोबरायांच्या घरी अमृताचं शुद्धीकरण व्हावं. आणि नाम कसं आहे श्रेष्ठ, आणि मग लक्षात यावं संत मंडळीच्या का अमृताला शुद्ध करण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असलं हे भगवंताचं नाम. म्हणून अपवित्राला पवित्र, अशुद्धाला शुद्ध करणं ही भगवंताच्या नामाची ताकद आहे. मला वाटतं देवाचं नाव घेतलं आणि वाया गेला असं अजून नाही ऐकला. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे. ज्ञानोबरायाची कल्पना इतकी पुढं धाव घेते, इतकी पुढं धाव घेते, इतकी पुढं धाव घेते. अंग दुखायला लागलं तुमचं समजा, तर तुम्ही मेडिकलमध्ये गोळी घेतात. या
जिजा इकडून या ना, खुर्ची टाकू. स्वामी जिजा वाघोरेकर, खुर्ची घ्या ना. स्वामी जिजा वाघोरेकर. या ठिकाणी स्वामीजींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. बाबा आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. खुर्ची द्या ना. गेलो डोक्यातून, आता काय सांगत होतो मी. हा, तुमचं अंग दुखायला लागलं. इथं आपण होतो, आबळट वातावरण आहे आणि तुम्हाला गोळी घ्यायची. मेडिकलमध्ये गेले, गोळी घेतली, आतमध्ये गोळी गेली पोटामध्ये. किती वेळ लागतो प्रक्रिया व्हायला? 10-15 मिनिटं जातात की नाही? पण माऊलीची ओवी इतकी गोड आहे, भगवंताचं नाम मुखातून बाहेर पडलं का त्या क्षणाला तुमची चिंता तुम्ही करायची नाही. भगवान म्हणतात तुमची चिंता मला. ते एकवटोनी जे क्षणी अनुसरले गा माझी वहणी, तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडेगा. थोडा विकू देत चला गायनाच्या वेळेला. त्याची चिंता मला लागून राहते. म्हणून नामाने तरले तरती हा भरवसा, ही वाट धरा, तुम्ही मुक्कामाला पोहोचणार. थोडंसं पुढं जाऊन एक पाऊल बोलतो. डोळ्यावर विश्वासाची पट्टी बांधा आणि नामचिंतनाची वाट धरा. मुक्कामाला तुम्ही पोहोचणार. का हो, डोळ्यावर पट्टी आहे, पडणार नाही का? पडणार नाही, खात्रीची वाट आहे. आणि जरी पडले तर उचलून घेणारा पंढरपूरचा पांडुरंग असेल, अशी ही वाट आहे नामचिंतन. भाऊ आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. नाव घेणारा भगवान म्हणतात, जर तो थकला तर त्याला पहिलं तीराला न्यायला मी त्याची ड्रायव्हरकी सुद्धा करतो. ओवी बर का, मोगम डेअरिंग नाही करणार. नामाच्या सहस्रवरी नावारी अवधारी आणि सजोनिया संसारी तारू जहालो, मी त्याचा तारक बनतो, त्याला पहिलं तीराला घेऊन जातो. जसा अर्जुनाचा बनलो होतो तसा प्रत्येक नामधारकाचा मी तारक बनतो. इतकी ताकद भगवंताच्या नामाची. म्हणून अभंगाच्या दृष्टीनं थोडीशी वाटचाल करता करता श्राद्ध काय भानगडे लक्षात आणून दे. ग्रामीण भाग आहे आपला, पटन असं सुटसुटीत कळलं असं चिंतन मांडतो. अभंगामध्ये जाण्याकरता 3 मुद्दे करायचे आपल्याला. मी पुन्हा पुन्हा विचारित जाईल, फक्त आठवणीत ठेवा. आणि त्या 3च मुद्द्यात कीर्तन असणार. इकडं तिकडं कुठंच जाणार नाही. आणि जर गेलो तर ओढून आणायची जबाबदारी तुमची. इथं बोल या 3 मुद्द्यात, इकडं तिकडं कुठं जाऊ नको. 3 मुद्दे असणार. मोजा आता, 1, 2 आणि 3. या 3च मुद्द्यात बोलणार. नाही मुद्दे सांगितले नाही का, फक्त क्रमांक आले. मुद्दे ऐका. पहिला मुद्दा, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. 2, मिळालेलं शरीर तुमचं नाही. 3, याच शरीरानं देव प्राप्त करता येतो, इतर शरीर पात्र नाही. या 3च मुद्द्यात. तुम्ही म्हणाल मुद्दे कशाहून काढले, त्यालाही पुरावा देतो. दुर्लभ हो मानुष्य देहो, भागवतकार. देहिना क्षणभंगुरा, तुमचा नाही देह, सत्ता दुसऱ्याची आहे. आणि 3रा मुद्दा अभंगाशी जुळतो. मग हे 3 मुद्द्यात कीर्तन असेल. पहिला मुद्दा काय होता बोला? दुर्लभ. तेव्हा जाऊ का मी आता? 3 मुद्दे. हे बघ, हे 3 मुद्दे जर कळाले नाही अभंग कळणार नाही. पहिला मुद्दा काय? मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. मिळालेल्या शरीरावर तुमची सत्ता नाही आणि याच शरीरानं देव प्राप्त करता येतो. इतर शरीर देवाची प्राप्ती करण्यास असमर्थ, त्यांच्याकडे ती साधनाच नाही. कारण इतर शरीरापेक्षा भगवंताने या शरीरामध्ये जरा वेगळी व्यवस्था दिलेली आहे. बाहुले मनुष्य दे निज ज्ञान घातले पायी, जेने ज्ञानी देह विदेई पायी पावते हे रे. ज्या ज्ञानाच्या योगाने ज्ञाता देह स्वरूपाला जातो, देही विदेही अवस्थेला प्राप्त होतात. असं ज्ञान भगवंतांनी या शरीरात अनेक हे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. हे
शरीराने देव प्राप्त करता येतं. पशु पक्ष्यांचा जर विचार केला त्यांच्याकडे ज्ञानच नाही. त्यांचं जे शरीर आहे भोगा यातनम शरीरम, भोगाचं साधन शरीर. पशु पक्ष्याला पाप पुण्यच कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काही एक उपजता मरती, बैरे आंधवती पांगुळ रे ना, लक्ष 84 नाजूक फेरा, लक्ष 84 नाजूक फेरा. पशु काय पाप पुण्य जाणती, पण तुम्हा आपल्याला मात्र काय खावं काय खाऊ नये, पाप काय पुण्य काय याची जाण आपल्याला आहे. तुम्हाला असं वाटतं का दारुड्याला कळत नाही दारू वाईट आहे? कळतं, फक्त सुटत नाही. ही आपली भाषा झाली. ज्ञानोबाराय म्हणतात इंद्रिय आवरत नाही, यालाच म्हणतात सुटत नाही. आपल्या भाषेमध्ये सहज लाड जरी केला, इंद्रियाचा स्वभावच आहे विषयाच्या मागे धाव घेणं, हा स्वभाव पाही इंद्रियाचा. मला वाटतं एक इतकी गोड उभी आली ज्ञानोबारायाची. ये रवी विषय सुखाये, हे बोलले जी सारखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पायी जगा माझी. पावसाळ्यामध्ये वीज चमकते, वीज चमकते, काय होतो? प्रकाश होतो की नाही? विजेचा प्रकाश होतो ना. मग विजेचा जर प्रकाशाने काम भागतात तर लाईट लावायची काय गरज आहे? पण ज्ञानोबारायाचं बघा काय कल्पना आहे. कुठं इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाला का दोन्हीच्या मध्ये फक्त सुखाचा आभास होतो, सुख मिळत नाही. आता त्याच्या खालची ओवी घ्या, किती गोड आहे. सांगे वात वर्ष आता पुधरे, जैशी आब्र छायाची जरी सरे, तरी त्रिमाळे का धवळारे बांधावी का? नाही नाही, आभाळ आलेलं आहे. ऊन लागतंय का तुम्हाला? नाही लागत. थंडी वाजते का? थंडी वाजत नाही, ऊन लागत नाही. आभाळ आल्यानंतर मग घर कशाला बांध? नाही नाही, अहो घर बांधायचं याचा भरवस आहे का? आभराचे सावले जाईल विषयाचे समजूक बेगडाची बाहुली, विषयाचे समजूक बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया, आभराची सावली जाईल रया. विषयाचे समजूक बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बिघडाची बाहुली, विषयाचे समसुख बिघडाची बाहुली, विषयाचे समसुख बिघडाची बाहुली, विषयाचे समसुख बिघडाची बाहुली, सावली जाईल रया, जाईल रया. आभराची सावली जाईल रया. सावली जाईल लया. ते भास मात्र आहे, मिळत नाही. बरं, आता इकडे जर लई ओव्या आल्या पुढं पाठीमा आपलं मागं राहील विषय सगळा. इथंच थांबतो. मनुष्य देह मिळणं किती दुर्मिळ आहे.
खूप फिरला, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा. अरे किती फिरला, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरे भोगाव्या. 9 लक्ष 11 लक्ष योनी आपण किडे माकोड्यांमध्ये होतो बर का. 10 लक्ष भोगाव्या, 30 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये. 30 बरं, लक्ष 10 लक्ष योनी पशूंच्या घरी आणि मनुष्या, 30 लक्ष योनी पशूंच्या घरी आणि मनुष्या भितरी 4 लक्ष. सगळ्यांची बेरीज करा, 184 नाजूक फेरा. एवढं सगळं फिरून आला आणि प्राप्ती नर द्यायची. सहज नाही, कधी जमिनीहून फरफटला, कधी आकाशातून उडाला, कधी पाण्यात राहिला, भूचर झाला, खेचर झाला, जलचर झाला. अहो किती किती हाल अपेष्टा याने सहन केल्या. एवढं सगळं फिरून आला आणि मग प्राप्ती नरदेहाची आहे. सहज नाही. नाथ बाबा भागवतामध्ये सांगताय, पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी. जै डाव पडे विषमी स्वर्ग ग्रामी का नरकी हो. स्वर्गात नाहीतर मृत्यूलोक. कधी दोन्ही सारखं झालं, मनुष्य शरीर. पुण्य जास्त झालं, मनुष्य शरीर नाही, वरचे देह. पाप जास्त झालं, खंते ते न करा, याच्याही खाली जावं लागतं. बरं द्या, पशु पक्षाचं कोणी मान्य करणार नाही. 2च विषय आहे बरोबर, मृत्यू लोकातला चांगला का वैकुंठातला चांगला. काय मत आहे तुमचं? जाऊ द्या, आपलं कुठं टीव्हीला चाललेलं आहे, द्या उत्तर. बरोबर येईल नाही तर चुकल. तिथालचा चांगला का इथालचा? इथालचा चांगला. तिथं काय हे आपल्याला माहिती आहे का? नाही. कारण तिथं काय हे जर पाहायचं असेल तर अगोदर मरावं लागेल. आणि मरायचं म्हणल्यावर लोक म्हणतील तुमचं स्वर्ग तुम्हाला लक लागू द्या. पण ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे, तिथं बसण्याकरता अमर सिंहासन आहे, कामधेनूचे थिलार आहे, कल्पतरूचे बगीचा सडका आहे. मृत्यू लोकात कामधेनूचे थिलार नाही, जरशा गाई. कल्पतरूचे बगीचे नाही, इथं येड्या बाबळी. चिंतामणीचे रोड नाही, इथं रोड मध्ये खड्डे की खड्ड्यात रोड आहे ते कळत नाही. मग इथालचा चांगला, तिथालचा चांगला. आता तिथालचा जर चांगला म्हणावा तर संत कवी महिपती महाराज ताहराबादकरांची कोवी आहे. कैलास वैकुंठाहुनी श्रेष्ठ असे माझा वैकुंठ, पाप पुण्य पिके जेत यज्ञादेक करमेगा. इथं मात्र पाप पुण्याचं पीक घेता येतं, वैकुंठामध्ये पाप पुण्याचं पीक घेता येत नाही. काय आहे तिथं? तिथं नवीन पुण्य तयार करता येत नाही. तिथं गेल्यानंतर तिथं पुण्य तर नाही, रंबा, अप्सरा, तिलोत्तमा, मेनका, शब्द इकडे टाकावं लागते. तिथं गेल्यानंतर नवीन निर्माण करण्याची भावनाच होती. पुण्य संपणार आणि परत कंबाड्यात लाद घालतात आणि हाकलून लावतात. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागते माघारे. मृत्यू लोका परत खाली यायचं. मग इथालचा देह, अहो इथालचा खरं तिथलचे लोक म्हणतात देवा नको आम्हाला, आम्हाला इथं मृत्यू लोकात. कशा करता? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊकी, कीर्तनी आनंद गाऊकी. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊकी, कीर्तनी नारायण नामे होऊ जीवनमुक्त ही साधना इथं आहे. म्हणजे
हे शरीर लोखंड्या म्हणा, याला लोखंड्या, हे शरीर लोखंड्या, पण याला का एकदा भक्ती नावाचा परीस लागला, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीती, कीर्तनी आनंद गाऊ गीती, नारायण नामे हो जीवन. नारायणाचं नामचिंतन करून मुक्त होता येतं, अशी साधना या शरीरात इथं ठरवलं ते करता येतं. म्हणून देवा पांडुरंगा परमात्म्या त्या वैकुंठाच्या बडाया आमच्या जवळ मारा जाऊ नको, वैकुंठासी आमा नको दाडुवारी, वाजते पंढरी सर्व काळ, पांडुरंगा वासुदेव पंढरी सर्व काळ. वैकुंठात इथालचा देह चांगला जाऊ दे, आपला विषय इथं चाललेला आहे. पाप पुण्य सारखं झाल्याशिवाय मनुष्य शरीर मिळत नाही. आणि मग पाप पुण्य समान करणं, धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, त्याच्याशिवाय पाप पुण्य आपल्या मनानं ज्याला आपण पुण्य समजतो ते पुण्यच असेल सांगता येत नाही. मी आपल्याला सरळ सहज असं विचारतो, आपण सत्यनारायणाची पूजा करतो, चांगली गोष्ट आहे, पुण्य होतं त्यांना, पण ही पूजा सकाम भावनेनं असते का निष्काम भावनेनं? सकाम भावनेनं. काय काय भावना असते? कारण सत्यनारायणाची पूजा लग्न झाल्याशिवाय करतच नाही जवळजवळ. मग लग्न झाल्यानंतर बायको सत्यनारायण पुढे बसली का असं म्हणतो का, हा सत्यनारायणाला न मिळो खावया न वाढो संतान. अहो यादीच असते, वाढावे संतान गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, वाढावे संतान गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, वाढावे संतान गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. हे वाढावे संतान गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, दोन हाताचे चार हात, पाचाचे 25, यल मांडवावर जाओ, मांडव मोडो पण यल वाढो. नैवेद्याला गुळाचा खडान, संकल्प मालगाडी एवढा, कसं पुण्य होईल? अहो हा यजमान दुकानात जातो, यादी घेऊन 11 खारका द्या, 11 खोबऱ्याच्या वाट्या द्या, 11 सुपाऱ्या द्या. दुकानदार पहिले तुम्हाला असा प्रश्न विचारतो, खाण्याकरता पाहिजे का पूजे करता? नाही, असं का विचारताय? पूजे करता लागत असल आणि खाण्याकरता लागत असल, दोन्हीत फरक आहे. अहो फरक तर सांगा. खाण्याकरता 3 रुपयाला 1 सुपारी, आणि पूजे करता लागत असेल 1 रुपयाच्या 11 सुपाऱ्या. कारण त्या खास सत्यनारायणाकरताच अवताराला आलेल्या असतात, अशा जळालेल्या भुरळलेल्या किडक्या मरक्या. आणि मग ज्या वेळेला काका सांगतात आचमन करा, डोळ्याला पाणी लावा, म्हणा मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्यर्थम आत्माकम सहकुटुंबानां सहपरिवारानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य धन धान्य यह जन्मी जन्मोजन्मी जन्मांतरेषु अप्राप्त वस्तू प्राप्तव्यम. सत्यनारायण पूजा महम करिष्य. सोडा संकल्प, चुकला असेल तर दुरुस्त करून घ्या. आता एवढ्याशा पूजेवारी कामं किती सांगितले पाहिले का? आत्माकम त्याचं स्वतःचं, सहकुटुंबानाम सगळ्या कुटुंबाचं, सहपरिवारानाम भावकी सुद्धा त्याच्यात. बरं अजून द्विपद 2 पायाच्यांचा सांभाळ करायचा, माणसं कोंबड्या. चतुष्पद शेळ्या बकऱ्या मेंढ्या टोनगा.
आणि याच्यामध्ये वहाड करायची अभिवृद्ध्यार्थम या जन्मात नाही जन्मोजन्मी सांभाळ करायचा एका पूजेत किती मागावं हे सकाम भावनेनं मला वाटतं ही भक्ती नाही जर भक्तीमध्ये मागणी ठरत असेल तर तो व्यापार आहे विठाला विठाला मग आपल्या हातात नाही अचानक पाप पुण्य समान झालं प्राप्ती नरदेहाची झाली सहज मिळत नाही म्हणून खूप फिरून आल्यानंतर बहुता जन्मांती जोड लागलीशी हाती मनुष्य देह ऐसा ठाव फिरून आला द्या पहिला मुद्दा बाजूला टाकून काय होता मनुष्य देह मिळणं दुर्मिळ घ्या दुसरा मुद्दा काय होता आपला तेव्हा वा सत्ता आपली नाही हे तुम्ही इथं बसले ना आता सगळे तुम्ही इथं जे बसलेली ते तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही बसलेली नाही माफी मागून सांगतो तुम्ही इथं का बसलेले अजून त्याच्या मनात आलं नाही तुम्हाला उचलायचं म्हणून बसलेले आणि ज्या दिवशी त्याच्या मनात येईल त्या दिवशी ते कोणाचे आणि तो आहे आपल्यात म्हणून इथे आपण गटागटी राम देहादी राम सर्वादी राम सर्वभूतांच्या अंतरी हृदय मांबरी चिरव्रतीच्या सहस्र घरी उदयरा सगळ्यांच्या हृदयात तो आहे सर्वत्र संपूर्ण तो नाही ऐसा ठाव कुठं नाही तो सगळीकडे व्यापून आहे पण एक आहे सगळ्या ठिकाणी सत्ता त्याची आहे तुम्हाला जरी वाटत असलं तर आता सध्या तुमच्या पाठीमाग एक माणूस टपून बसलेला आहे माग वळून नका पाहू मी नाव सांगतो डायरेक्ट घडी घडी काळ वाट या जे घडी घडी काळ वाट याची पायी अजूनी किती आहे अवकाश अजूनी किती आहे अवकाश अजूनी किती आहे अवकाश घडी घडी काळ वाट याची पाय जीवनातला एक एक सेकंद महत्वाचा आहे चाललेला कारण काळ बसलेला आहे बरं का तिथं तुमचा दिवस गेला आयुष्य कमी झालं बरं किती दिला हक्कानं 100 वर्ष बरं 100 दिले पण जगतात का आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय जाऊ द्या लय सुटसुटी सांगू का 100 वर्ष जगत नाही लोक पण धरला आपण 100 धरला कसा धरता येईल 100 जगूच नाही राहिले तर कसा अंदाजे बी धरता येत नाही तुम्हाला 100 जगायचं का फक्त हो म्हणा आज तुम्हाला मी उपाय सांगून जातो 100 जगायचं का फक्त हो म्हणा तुम्ही सगळ्यांना करता येईल असे उपाय अर्धवट नाही काही माणसं सांगते पण करताच येत नाही सापाखालची माती आणा उरफाट्या पाराचा कोंबडा आणा मेलेल्या माणसाचे कपडे तसा उपाय नाही सगळ्यांना करता येईल 100 वर्ष जगण्याकरता आपण स्वतःचं आयुष्य कमी करतोय याचं पहिलं कारण आहे व्यसन दुसरं कारण आहे परस्त्री गमन तिसरं कारण अति झोप चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं या 5 गोष्टी टाळा बघा तुम्ही 100 जगता की नाही पहिलं कारण आहे व्यसन दुसरं परस्त्री गमन बरं अति झोप चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा आणि विनाकारणच निर्माण केली जाणारी भांडणं या माणसाला आयुष्य कमी करण्याला घातक आहे 5 कारण याच्यात एक अपवाद आहे बरं का कीर्तन झाल्यावर धराल तुम्ही मला एक अपवाद आहे कोणता सोन्याला सुगंध दिला नाही ऊसाला फळ दिलं नाही विद्वान माणसाला संपत्ती दिली नाही आणि चांगल्या माणसाला आयुष्य दिलं नाही विठाला 100 वर्षाचं आयुष्य हक्कानं दिलंय जगण्याकरता जगलं पाहिजे माणसानं
पण त्याच्यातले 50 कशात गेले? झोपेत. राहिले किती? 50. 50 मध्ये 80च्या पुढचे 20 कोणत्याच कामात राहत नाही, ते पटकन काढायला की त्या 50 मधून. किती राहिले? 30. 30 मध्ये पहिले 25 तर असेच टिवल्या बावल्या करायमध्ये गेले. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. फार थोडं आयुष्य, थोड्या दिवसाकरता आपण आहे. नका वैर करू कोणाशी, नका भांडण करू. पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्यात थांबवा माझ्या दादांना. किती दिवसाकरता आपण आहे. सत्ता आपली नाहीये, मग कुणाची? तुम्ही इथं तुम्हाला वाटतं का हे शरीर तुमचं आहे? असं जर वाटत असेल तुमची सत्ता असती तर केस पांढरे होऊ दिले असते का? दाताच्या कवड्या बसवल्या असत्या का? बरं, तुम्ही म्हणाल आमचं शरीर चालणं सुद्धा तुमच्या हातात नाही. चाले हे शरीर, देखवी ऐकवी, ऐकणार, ती सुद्धा सत्ता आपली नाही. अहो लय तुझी सत्तेने बेदासी बोलणे, तुझी सत्तेने बेदासी